रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 13वा भाग 56वा. एका धर्माची या वाहनी गाळू आड रेली पाणी तव गाळीतया आहाळणी जीवे मेले एक पंचवीचे कण ते हिंसेचे भेने तेथे कद धरले प्राण हिंस अवहिंसाचे अहिंस कर्मकांडे आहा ऐसा सिद्ध सुमनसा ओळखे तू पहिले आहितेशी नाव आम्ही केले जव तू स्फूर्ती बांधवली हवत ये मती तरी कैसे इय गाळावे म्हणून या पडले बोलावे तेवीचे तुहाही जाणावे बहु करून या किरीटे हेची विशो ये गोठे एरवी दाविंजले आणि स्वमतीचिया निर्धारे निर्धुरा प्राप्त मातारा निरुचिया कोजे ऐसे निरूपितापरी आता यावरी मुखे जोगा बोलीजेला अहिंतीचे रूप केजिल जिया उठलिया आतुर दिसे परी ते अधिष्ठिलियने अंगे जाणे जे आचारितिनिया जैसे आकसवटी सांगे वाणी याचिया तैसे ज्ञान भेटी तया तरी येसेची आहितेची बिंब उठा तेची ऐशी किरीटे आता तरी तुरुंग नवले न्यूड तरी पाये फाडूतो न मोडती पानियाची वेग आणिलेसा देटी आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये का कमळा संभ्रम पाय ठेतिलिया हळूवार किंबू बैल कैसर या शक तैसा परमागू पा गुंतले जाणूनिया जीव सानुले करुनिया पाऊले लपवूनिया चाले ते वाट कृपेची करीतू ते सहस्त्रे मारुती जीवातले अथारुती आपुले जीव ऐसिया जनता चालते जया अर्जुना तै अनिर्वेचिया परिमाणा पुरेस जेना ते मोहोचेनिया सांगडे लीला पिले धरी तोडे तेथे दाताची आगरडे लागली जैसे ते स्नेहाळू माय तानाची वास पाहे तेही देठी आहे हळूवार जे ना कमळ देठी डोल विजया दाठे तो जेने पाडो बहुळे बारा तेनिया वार्दळे पाया भूमीवरी न्यूसुना जाया लागती होय जीवे सुख ऐशिया लघमिया चालता कृत्रिम कीट पंडूसुता देख तरी मोघता हळूच निघे मने पाऊ पडिल तरी स्वामीची निद्रा मोडले चरण पणा पडिले झोपी हना या काळुळतिया वहानी घे मोघातिया केने ही व्यक्त न वचे जीवाचे न्या नाव तृणातही नुलाडवे मग ते लेखिता जवी ते के गोठे मुगिय मेरू नालाविडे मशक निशिंधू न तरवे तैसे भेटिले न करवे अतिकृम ऐसा जयाची चाली कृपा फळी फळा आली देखिले जियाचे या द्यावाचे स्वरे विश्वाची कुमरा मुके मोहाचे माहेर मार्यू झाले अंकुर दशतेचे पुढे स्तोत्रे पाजरी मागा चालती अक्षरे शब्द अवतरे कृपा आधी तव बोलाची नाही बोलो काही तरी बोलू का कोणाही खुपेनिया का बोलता कुहते ते कोणिया वर्मी न लगे ही कोणियासी न शंकामणी माडिलिया गोटी न मोडी विसी पैल उडले ऐक ओसोलिया कोणी जरी तरी कोणा नोहावी भुई कवनाची आचुलावी ऐसा भाऊ म्हणून या उगा मग पार्थिला विपाये न जरी लाभो जया तया परी तसी लोया मायू बापू का नाद मुसे आले की गंगापय असले पतिव्रते आले जैसे तैसे साच आणि मावळत मतले आणि शब्द जैसे अकोळ अमृताचे विरोध धाबुळे आणि पाडूते या उपहासू छळू वर्मी पशु वाटू लघु विंदाणू शंका प्रतिलागू हे स्नेहा अवलगू जया वाचा तया परिकिरीटी थावू जयाची देठी सांडिलिया मोकळया का जे मूर्ती वस्तू आहे ती रूपे शंके विषयाचे म्हणून वाचे तन
पाहे बहु करुणिया ऐसा कोण ऐसे वेळ भरतिया कृपेचे बळे उडोनिया डोळे घाली तरी चंद्रबिंबोनिया धारा निघता नव्हे गोपचारा परी एकसरे एकरा निगती दोदे तैसे आणि प्राय जरी काही वासू पाहे तरी आवलकनची सोय कृमित ही किंबहुना ऐसा देठी जयाच्या भूतासी करही देखीसी तैसी ते होऊनिया कृतार्थ राहिले सिद्धीचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्वापार अक्षमी आणि संन्यासी आलिया निरंधन त्या विझल्या मुकेनिया घेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही ते कर्तयाच्या ठाई बैसे येती असू डेल्या वारा नख लागते अंबरा इच बुद्धी करा जळो नदी येते अंगावरी ती उडावणी काव डोळा रिंगती झाडावी पशु पक्ष दावावी त्रास समुदा या युवकतिया गोठी नावडे दुंद काठी मग शस्त्राचे किरीटी बोलणे के लीला कमळे खेळे ते पुष्पमळा झेलने न करीते म्हणे ऐसे होय हलवता हल्ली रोमावली या लागी अंगा नखाची गुडोला बोटावरी तव करिया अभोव तरी ऐसा पडे प्रस्ताव तरी हाता हेची जे जडी तसे ते नाभिकार उचलिजे हातू पडे देईजे ना तरी अर्थात परशिजे अळूमाळू हेही करणे ते अतर्भयक हरणे नेनते चंद्रकिरणे जिवाळ पावनिया परशु मळ्यानिया खरू फुसू येणे माने करवाने ते जे सदा रीती मोकळे जैशिया चंद्र आगे न फळा ताही निरफळे होतीचिया आता ऐसा हे जाळ जाण ते करळ तळ सज्जनाचे शीळ स्वभाव जैसा मन तयाचे सांगो म्हणो जरी साचे तरी सांगती कोणाचे हे कोई शाखा नव्हे तरू जळविणे असे सागरू आणि तेजा करू आन कोई अवयव ते शरीरे वेगळे काय करे ते सरू आणि निरू सीना तर आता म्हणून आहे जे सर्व सांगिले बाह्य भावा ते मनीची आगा सावया ऐसे जाणे हे बीज भुई खोईले तेचिया रूढ झाले ते इंद्रियाद्वारे पाकले आरतीचे की मानशीचे जरी हाईचे निया अवसरी तरी कैचे बाहेरे बैसुनेवीची देठी करुनियाये वाचूया मनीती नाही ते वाचिनिया मनप हे मोडे ते इंद्रिया आधीच आवडे सूत्र धरविणे राई खडे ओवाचे उर्ग उमगी वाळूनिया जाये ते ओघे कैचे वाये गेलिया आहे चेष्टा देही हे मन ते पांडवा मूळ इंद्रिय भावा हेची रहाटे आगवा द्रव्य ही हे जे वेळी जैसे होऊन्या आतुआसे बाहेर हे तैसे व्यापारू रूपे या लागी सोचकार मनी आहिसा थांबे थोरे ऐसे पिकले इंद्रिय आदरे बोभात निघे म्हणून या इंद्रिय तेची संपदा वेचिनिया ते उदावया हियचिया धंदा करीती आहता समुद्रीय दाटे भरीती ते समुद्राची भरी तरी याते स्वयंपंती चित्ते इंद्रिया केले ते बहुत असा पांडुतू बाळ चाका हातू ओळी हेली व्यापू आपणाचिया दया तू लिहितो आपुले हे हाता पाया आणि कमग येते उपजन आहे तेशिया या कारणे किरीटे इंद्रियाची गोठे ते ये रहाटे रूपे केले तैसे मन देहवाचा सर्व उदंडाचा झाला ठाई जयाचा देखाशील जे जान ज्ञानाचे वेळाऊक हे असो निखळे ज्ञानाचे तो अहिंसा काने ऐके जे ग्रंथा आधरे निरुपजे ते पाहाविया उपजे ते पाहावया ऐसे म्हणितले देवे ते बोलले एक सांगावे फाकला हे उपसाहावे तुम्ही मज म्हणला हिरवे गुरु विसरे मागील मोहरो धरू तो वारिया लागे पाखरू बरे तैसिया प्रेमाची स्फूर्ती फावलिया सरसवृत्ती
अहविला मती आकळेना मती तैसे नोहे आघवा धाराकारणे विस्तार एरवी पदी तरी अक्षरे तीही अहिंसा थोडीही परित्रीची हे होय उघडे लोटी जती कोडे मताचिया एरवी प्राप्त मतातरेत थात बुनिया अंगदोरी बोली जेलिया न ते सरे तुम्हा पाशी रत्न पारखाचिया गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मेढगण काहीसा वासू कापुरा मद येथे अवधारा पिठा विकार येई सात म्हणून आयसे सबे बोलपणाचिया मोक्षे लाग सरू न लभे बोला प्रभू सामान्यता विशेषा कैचा कीजिये देखा ते कानाचिया मुखा न कडे न्या तुम्हा शंकेचिया गदळे ते शुद्ध प्रेमळ मळे ते तिया पाऊले पळे अन्नध्वा येते ते करुणिया बाबुळिये बुद्धी जळे जे ठाई तयाचिया वास पाहता हंस कोई का अभ्र पहिलीकडे ते जे ते चांदनिया कोडे ते चकोरे चाचूवडे उच्चालिनिता तैसे तुम्ही वासना पाहाल ग्रंथ नेगावरी कोपला ते निर्विवाद नेहवेला निरूपण बुझावती मते हे फिटे मोक्षाचे लागते ते व्याख्यान जे तुमचे जोडून या निंदी आणि माझे तव आगवे ग्रंथीने येण्याची भावे संती आहोवे सन्मुख सदा एरवी तरी सोचाकारे गीतार्थाचे सोयीले जाणे गे गती एकसरे धरिती मिया ते आपुले सर्वस्व या आद्य मग इयेची सोडून या न्याय ग्रंथ नव्हे ओळ साचत हे एक सर्वस्वाव लाभू किंबहुना मज तुम्हाचया कृपा काजू ते लागी ग्रंथाचे केले तरी तुम्हा रसिकाचे व्याख्याने लागे म्हणून या श्लोकार्थ दूर गेला केजी क्षमा याई बोला मज आणि घासा अंतीला हरुळ फेडिता लागे ते दूषण नव्हे खडळू सांडावा की कव सव जो चोरी दिवस लागिलिया माता कोपावे ते जीविता जीवत जाणे परी याव हरिलिय ते नव्हे तुम्ही उपासारियतेची बरवे अवघाची जावे देवे बोलिलो ऐसा म्हणे उन्मेखा सुलोचला होय अर्जुना करू तुझ ज्ञान ओळखा आता तरी ज्ञान गा येथे ओळखा तू निरुते आक्रोश शिविने क्षमा आसे अगाध सरोवरी कमळाविन जयापरी ते सदैवाच्या घरी संपत्ती जैसे पार्था तेने पाय क्षमा जयाचे वाढे तेही लक्ष पुढे लक्ष सांगा पडिये ते आलेने अंगी भावेजने धरिते जेव सहाने जया त्रिवेद मुख्य आगवे उपद्रावे मिळावे वरी लिया नव्हे वाकुडे जो अपेक्षित पावे जेने तोशी मानले अनपेक्षिताही करवे त्याची मानो जो माना अपमानार्थे सहाय्य सुख दुःख ते सामाये निद्रा वस्तू नोहे दुखंड जो उन्हाळ्याची जोन तपे हिम्मत व न कापे कायेसे निया न ओसपे पातळिया स्वशिखाचा भारू न जैसा मेरू की धैर्य न सुकरू ओझे न म्हणे नाना चाराचारी भूते दाटनिया नवेक्षिते तैसा नाना द्विध प्राप्ते घोमे जिना घेऊन या जाळीचे लोटे आलिया निंदा नादेस घाटे करी वाढ पोटे समुद्री जीवे तैसे जयाची न ठाई न सहाने काहीची नाही सहा तू ऐसा ऐसे स्मरण नेरो आगा जे पातले ते करुनिया आपुले ते सहाने ते नवले घेपी जेना ते आकाश क्रोध जयापाशी प्रियेत जाणतेची महिमा ज्ञानशी गा पांडवा ज्ञानाचा बोलावा आता परिस अर्जावा रूप करू तरी अर्जवत एक आयशे प्राणाची या सौजन्य जैसे आवडे तयाशी या दोषे का तोड पाहून या प्रकाशू न करीते जीवे चंडाशू एकूण या
अवकाशो आकाश जैसे तैसे जयाचे मन आन आन नव्हे आणि वर्तन ऐसे ते सनोखळ जग जी जोगटे सोयशीर्क आपर पर ते भाक नाही भल ते पणाचे मुळे प्राणिया ऐसा ढाळू कवन आढळ निघे चित्त आवरी याची धाव तैसे सरळ भाव आणि हाव नाही जया माये पुढे बाळका रिंगता हवा नाही जया माये पुढे बाळता रिंगता शंका ऐसे मनी देता लोकांना हालाची जा फाका इंदावरी परी वारू नाही निर्धारू जैसा अनकोपरा जो जो जोखापणे रत्नाचिया रत्नावरी किरणाची तैसे पुढा मन जयाचिया करे पाठी लोचन तो नेने बावाची जा जोगाने धरी मोकळे अंतकरणे नव्हेची जया देटी नोहे मी धवा बोलणे नाही सिग्ध कौनेसिया हने बुद्ध रहाटेजियाना दाही इंद्रिय प्रांजळे प्रणिजित निर्मळे पावले मोकळे आठवणे पहारे अमृताची धीरे तैसे अर्जवाची अंगवटी जाणते तिची घराटा ज्ञान केला आता यावरी गुरु भक्तीचा परी सांगाय अवधारी चतुरनाथ अवघची या दैव जन्मभूमी ते सेवा न भ्राह्य करी जीवा शोचा ते आचार स्पाती प्रगटी जैले तुझ प्रती बैसो न एक पाती अवधाचिया तरी सकळ जळबुद्धी घेऊन या गंगा निघाली उदया ते श्रुती महापदी पैठे झाला नाना विटाळून या जीविला गुणागुण उखेल प्राणनाथ उचित देधले प्रिय तैसे भास आपले जेणे गुरुकुळू ओपले आपण सेपे केही भक्तीचे घर गुरुग्रहे जयादेशी ते देशुया वशे मानसी एहनी ते जैसे वल्लभाते ते एका डोळी येई ते वारा अवघे समोर आड पडे मने गारा बिजे किजी प्रेमाची भुले तया देशीसीच आवडे बोले जीवे था करू घाली गुरु कृह जो परी गुरुज्ञान धरिता असे एक आवसरू लाविले दावे जैसे मने बिरडे फेटीतले ते तो स्वामी भेटले युगाहून वडील निमेष ऐसी गुरु माशिया आले ते स्वये गुरुनीती धादिले आता युष जोडले आयुष्य जैसे का सुख त्या आकुत्या पडिलिया पियुषधारा नाना अल्पोधोकाचे सागरा आला ना तरी रेक निधाना देखिले का आघळीला डोळे भनच्या अंगा आला इंद्रिपद दैशी गुरुकुळा नावे महासुखे अति थोरावा ते कोडेही पोटाळे आकाश ते गुरुकुळी आयसे आवडे जया देखिले आजान ज्ञान पायिके करी आणि अभयंतरी लेकडे प्रेमाची पायिक करी आणि अभ्यंतरी लेकडे प्रेमाची श्री गुरु रूपडे उपाय ध्यानी हृदय शुद्धीची आवारी राय धुया ते निश्चंत ध्रुव करी मग सर्व भाविक परिता आपण होय ते चैतन्या पोळली मज आनंदिया राऊळी श्री गुरुलिगा ढाळी ध्यानामृत उदयाची बोधका बुद्धीची डाळ सात्विक भरोनिया त्रिंबका लोखाळ वाहे काळशुद्धी त्रिकाळे जीव देश धूप जाळी ज्ञान भूपाळी तर सामान्याच्या रसोळ अखंड आपुर्ती जाय जया भरडा होय गुरु तो लिंगा ना तरी जीवेची आसेच कांतू करू भोज ऐसे प्रेमाचे भोज बुद्धी आवे कोणे ते अवसरी आणू रागू भरे अंतरी की तया नाम करी क्षय ते ध्यान वसू सुख तेची शेषकुळा निर्देखो जयशेन देख भावी गुरु मग ओळगळी पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होय उभा राहे आपणाची नाभी आपण जन्मे ते गुरु प्रेमी अनुभव मनोधर्मी ध्यानसूर येथीच्या वेळ गुरु माय ते भाव बळे ते मग स्थन सुखे अंकावरे नातरी ते किरीटे चैतन्या
तरु ओळखटी आपण पाठी वत्स होय गुरु प्रोत्साहिलत होय मासोळी कोणी एक वेळ हेची भावी गुरु अमृताचे वडपा आपण सेवावृत्ती होय रोपा ऐसे संकल्प मन चक्ष्म नीन प्रीतलू होया आपण तैसे पार आवडेचिया गुरु